तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव निर्मल दीपक वनकुद्रे. तर एकंदरीत ठुशीच्या व्हिडिओचा प्रतिसाद बघता आपण अजून एक नवीन ठुशीचा व्हिडिओ काढलेला आहे. कारण फार नवीन व्हरायटी आलेल्या आहेत ठुशीमध्ये, तर ते दाखवायचा प्रयत्न म्हणून हा नवीन व्हिडिओ आहे. जर जुना व्हिडिओ बघितला नसाल तर तो माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय. जर फर्स्ट टाइम बघत असाल तर ह्या दागिन्याला ठुशी म्हणतात. हा कोल्हापुरी दागिना आहे आणि हा सर्वात जास्त आवडतेला कोल्हापुरी दागिना आहे. तर नुसतं भारतातच नव्हे तर आपलं US किंवा कॅनडा ह्या साईडला पण हे दागिने फार आवडीने घालतात. बरेचसे आमचे आउट ऑफ इंडियन जे कस्टमर्स आहेत ते आले की असे 10-15 ठुशातून घेऊन जातात. मोस्टली गिफ्ट करायला वगैरे, नातेवाईकांना द्यायला, की तिकडे हे फार आवडीने घालतात. तर ह्याचे जे डिझाईन्स आलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. बघा, आता एक एक करून मी तुम्हाला ठुशीचे डिझाईन्स दाखवतो. नाजूकपासून जाडपर्यंत दाखवतो. हा पहिली डिझाईन, हा अगदी प्लेन येणार. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पेंडंट नाही, काही नाही. जर तुम्हाला अगदी सिंपल अशी डिझाईन घालायला आवडते ती बघू शकताय. हा दुसरावाला आहे, ह्याला साजघाट पेंडंट म्हणतात. तर ह्यामध्ये पण भरपूर व्हेरियंट आहेत. हा वाला पहिला दाखवतो. वरची पोत बऱ्यापैकी सगळ्यांची सेमच असते ही अशी. त्याच्या पुढचाच आहे तो, हा एक पेंडंट आहे साजघाट मधला दुसरा व्हेरियंट नाजूकमध्येच. मग आता ह्याच्या पुढचे जे आहेत ते चंद्रकोर मधले आहेत. हा सर्वात छोटा चंद्रकोरची डिझाईन, बेबी चंद्रकोर. मग त्यातलाच हे दोन पण आहेत मीडियम साईज मधले. हे दोन्ही चंद्रकोरची डिझाईन जरा वेगळी वेगळी येणार. आणि ही त्यांची वरची, सर्वांचीच वरची जी पोत टाईप आहे ती सगळी जाडीला एकसारख्याच आहेत, फक्त पेंडंटमध्ये चेंजेस येतात. ह्या सर्व नाजूकवाल्या. तर ह्याच्या पुढं आम्ही दाखवत जातो. हे वाले जे आहेत हे सर्व बॉलच्या डिझाईनमध्ये येतात. म्हणजे ह्यांच्या मिडलला, पेंडंटच्या जागेला एक बॉल असतो. त्यात वेगळे साईजेस, शेप्स असं असतात. आणि हे बॉलचे जे ठुशे आहेत ह्या आत्ता सर्वात जास्त जातात. कारण हे प्लेन, सिम्पल, सटल, दिसायला पण छान दिसतात आणि कुणावरही आणि कुठल्या वयोगटाला पण हे चांगले दिसतात. तर ह्यात सर्वात छोटा बॉल, सर्वात नाजूक बॉल हा येतो. त्याची अशी वरची पोत. त्याच्यानंतर ह्याला जवमणी म्हणतात, त्याची पोत. मग त्यामध्ये जराशी साईज मोठी पाहिजे तर मग हा वाला मनी जरासा डिफरंट शेप मध्ये येतोय. आणि हा शेवटचा जो आहे त्याला ठुशी नाही, त्याला जोंधळी पोत म्हणतात खरं तर. हा पण सर्वात जास्त जातीला डिझाईन आहे, जोंधळी पोत. हे बघू शकताय. तर हे काही आणि युनिक डिझाईन्स आहेत. तर हा फर्स्ट वन तुम्ही बघू शकताय. त्याला हाफ झालर म्हणतात. असा आहे. हा पानाडीवाला डिझाईन येणार, सिंगल पानाडीमध्ये. मग त्या हाफ झालर मध्येच साईडचे बॉल जराशे वेगळे आहेत, डॉटेड मध्ये. तेच डॉटेड बॉल मध्ये हा फुल झालर, जे वरपर्यंत साईडला असे बॉल्स लावलेले येतात. आता हे सगळे जे आहेत ते थोड्या जाड डिझाईन्स मध्ये येतील. हा फर्स्ट वन जो आहे तो जोंधळी पोत मध्ये येतोय. साजघाटचा पेंडंट, मोठी साईज. हा जो आहे तो चंद्रकोर मध्ये आहे, जाड अशी पोत येते. मग ह्याच्या पुढे जो आहे हा फुल प्लेन मध्ये येतो. फर्स्ट एकदम जी दाखवली प्लेन मध्ये ती एकदम नाजूक होती. त्यातच जरा त्याच्यावरून जराशी जाड हवी असेल तर ही बघू शकताय. मग त्याच्या पुढे आता हा येतोय साजघाट मध्येच, ठुशीमध्ये, जाडमध्ये. मग त्यातच चंद्रकोर मध्ये पण जरासं वेगळ्या डिझाईनचं चंद्रकोर, साईज मोठी, स्टोन पण मोठा. हे वाले जे आहेत ते मागील दाखवलेल्या ठुशांपेक्षा पण जाड येतात. हा फर्स्ट वन आहे तो गोल्डन प्लस मोती विथ पानाडी. हा चोकर टाईप बसतो गळ्याशी एकदम. मग हा फुल प्लेन चोकर टाईप. त्याच्या पुढे हा एक आहे, हा साजघाट पेंडंट विथ जवमणी साईडला झालर तो. हा शेवटचा आहे तो चंद्रकोरचा पेंडंट विथ साईडला डॉटेड बॉल्स.
हे सर्व जरा जाड साईजमध्ये येतील. हे झोन जे बघता आहे ते चोकर टाईप बसतात. तर त्यामध्ये हा वाला जो आहे तो गोल्डन प्लस मोती मिक्स आणि हा वाला जो आहे तो फुल गोल्डन. दाखवलेले सर्वच ठुशी गोल्ड प्लेटिंगमध्ये येतात. सर्वांना गॅरंटी आहे, कसंही रफ टफ वापरलं तरी चालते. तर दाखवलेल्या डिझाईनपैकी तुम्हाला कुठलाही डिझाईन आवडला असेल तर स्क्रीनवर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून मागवूच शकताय. आणि जर तुम्हाला व्हिजिट करूनच घ्यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझं ॲड्रेस दिलेलाच आहे, त्याच्यावरनं तुम्ही येऊच शकताय. जर नाहीच का आलं तर नंबरवरती कॉल करा, मी तुम्हाला हेल्प करतो इथे यासाठी. व जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडतात तर प्लीज लाईक करा आणि आपल्या आवडत्या जणांना हे भरघोस शेअर करा, की जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होईल, बऱ्याच लोकांपर्यंत पोचेल ज्यांना ह्या वस्तूंची गरज आहे आणि माझी पण हेल्प होईल. माझं चॅनल ग्रो व्हायमध्ये माझी हेल्प होईल. थँक्यू.